नाशिकमध्ये खड्ड्यांवरनं सध्या जोरदार राजकारण सुरू झालंय। शहरातल्या सर्वच भागामध्ये खड्डे आहेत, त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। गेल्या 5 महिन्यात खड्ड्यांमुळे नाशकात 4 जणांचा मृत्यू झालाय। नाशिक रोड परिसरातल्या उड्डाणपुलावरती मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक कैलास मुदलियार यांनी होर्डिंग्स लावून प्रशासनाचा निषेध केलाय। संबंधित पूल हा मृत्यूचा सापळा झालाय, यावरनं प्रवास करणं टाळावं असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलंय। तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका हेमलता पाटील यांनी 15 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा दिलाय। 15 तारखेपर्यंत खड्डे बुजवले नाहीत तर आमरण उपोषण करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। आम्ही आमच्या गटनेत्यांशी चर्चा केली होती। गटनेत्यांनी पण विशेष महासभा बोलवण्यासाठी सांगितलं, पण अजूनपर्यंत विशेष महासभा घेण्याचं काही यांचं काही दिसत पण नाही आहे। त्याच्यामुळं असा निषेधाचा बोर्ड मला नागरिकांसाठी लावावा लागला की नागरिकांना पण कळलं पाहिजे की आम्हीच नागरिकांच्या वतीने मी निषेध करतोय। आता हा निषेध असा समजून घ्यावा। आपण बघितलं असेल की रोज अपघात होत आहेत, लोक मृत्युमुखी पडतायत आणि रोज मारामाऱ्या होत आहेत ह्या ट्रॅफिक जॅमवरून। आता मी प्रशासनाचं जिथं डम्पिंग केलेलं आहे तिथं आलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण बघितलं की एवढ्याशा मटेरियलमध्ये हे शहरातले खड्डे बुजवणार आहेत। तर त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नासाठी आणि एक नगरसेवक म्हणून मला अतिशय वाईट वाटतं की केवळ आपल्या मिसमॅनेजमेंटमुळे आपण शहराला असं वेठीला धरलेलं आहे आणि त्यामुळे त्या 15 दिवसामध्ये शहर जर खड्डेमुक्त झालं नाही तर मी स्वतः आमरण उपोषणाला बसणार आहे।